चांदवड तालुक्यात देशसेवा करून आपल्या मातृभूमीत परतणारे जवानांचे जल्लोषात स्वागत करण्याचे अभिमानाचे क्षण चांदवड तालुक्यातील शिवगे मातोबाची येथे पाहावयास मिळाला। गावचे सुपुत्र बाबाजी भिका मडे हे 17 वर्ष भारतीय सेनेत सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले। 2 जुलै रोजी त्यांच्या घरी आगमनानंतर गावकऱ्यांनी मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव करत देशभक्तीपर गीतांच्या जल्लोषात त्यांचे भव्य स्वागत केले। जिंदा दिलान मालेगाव आणि इस्कस लायब्ररी यांचे संयुक्त विद्यमाने हास्य व्यंग्य संमेलनाचे 12वे महाधिवेशन मालेगाव येथे आयोजित करण्यात आले होते। वटार येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अर्चना वसावे यांना 35व्या वर्षी ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाल्यानंतर 7 महिन्यातच अर्धांगवायूचा झटका आला। गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला। मेशी येथील दोबीघाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमा सेवा ग्रुप मुंबई यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। चांदवड येथील सोमवार आठवडे बाजार परिसरात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात हात धुवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मालेगाव तालुक्यात पावसाच्या दंडीमुळे खरीप हंगामात पेरलेले मक्का पीक संकटात सापडले असून बहुतांश भागात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। लष्कर अळींचा फैलाव झाल्यामुळे मक्का पिकांची वाढ थांबू लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली। नाशिक जिल्ह्यात गोरगरीब कुटुंबातील मुलांना नामांकित शाळेत शिक्षण घेता यावे म्हणून शासनाच्या वतीने आरटीओ प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते। मात्र या योजनेच्या सामान्य कुटुंबाऐवजी आर्थिक दृष्ट्या सक्षम कुटुंब लाभ घेत असल्याची तक्रारी पालकांकडून होत आहेत। या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे एकही तक्रार दाखल झालेली नसून या शैक्षणिक वर्षात तब्बल 1500 जागा रिक्त राहिल्याचे चित्र आहे। देवळा तालुक्यातील मेशी दोबीघाट येथे असलेले पाझर तलाव क्रमांक 1 हा भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त तलाव आहे। मात्र या तलावामधून सर्रास मुरुम मातीचा उपसा केला जात असल्याने भूजल संरक्षणाच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे। निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरातील जमिनी क्षारयुक्त होत चाललेल्या असून अनेक शिवारात खारट पाण्यामुळे आणि पाण्याचा निचरा न होण्यामुळे पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले। सध्या स्थितीत तालुक्यातील 31 गावांच्या शिवारातील जवळपास 3260 हेक्टर क्षेत्र नापीक झाले असून वेळेत उपाययोजना न केल्यास या क्षेत्रात अधिक वाढ होण्याचा धोका कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला। सिन्नर तालुक्यात प्रांताधिकारी यांच्या आदेशानंतरही तालुक्यातील चापडगाव येथील गट क्रमांक 48 मधील अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप वृद्ध महिलेने शांताबाई सांगणे यांनी तहसील कार्यालयासमोर 2 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले। तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी येत्या आठवडाभरात शिवरस्त्याची मोजणी करून अतिक्रमण हटवण्याची ग्वाही दिली। त्यामुळे वृद्धाने गुरुवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले। सिन्नर तालुक्यातील सिन्नर शिर्डी महामार्गापासून 500 मीटर अंतरावर वावी दुशिंगपूर शिवारात अद्याप टँकर चालकाकडून गेल्या काही दिवसापासून केमिकल ओतले जात आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्या आणि गटारीमध्ये टाकण्यात येणारे काळे केमिकल ज्वलनशील असून त्याचा उग्रवास येत आहे। हे केमिकल पावसाच्या पाण्यासोबत विहिरीत उतरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पेठ तालुक्यात गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर सावळघाट व कटोंबी घाटातील वाहतूक कोंडीसह विविध मागण्यांचे निवेदन पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार आशा गांगुर्डे संघवी यांना देण्यात आले।